पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्त्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्थ पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे। याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे। या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 mld पाणी NDPC कडून मोफत मिळणार आहे। या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून 16 mld पाणी NTPC ला विना मोबदला परत पुरवठा करायचे आहे। राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आयरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी 5 जानेवारी 2024 रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर, म्हाडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संजीव धनशेट्टी, मेहुल मुळे, ॲडव्होकेट अनिल बासम आदी उपस्थित होते। उपस्थित सगळे आलेले आहोत। तर कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामात हे NTPC कडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण या जवळपास 7 ते 8 तारखेपर्यंत आपलं पूर्ण होईल। ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही। सदरचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती, फक्त कुठलीच आपण 4 हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतोय। त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। इरिगेशन असेल, NTPC असेल, MSAB आहे, सगळ्या आणि महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची भूमिका म्हाडांनी बजावलेली आहे। आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कामासाठी। त्या सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब यायच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे। त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते STPचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णत्वास आलेलं आहे। सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे। हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण कंपाऊंड वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत।